नमस्कार. गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूबवर सहर्ष स्वागत करत आहे. काल मोहनराजे हत्याकांडाचा निकाल लागला. पूर्ण दिवस मोहनराजे आणि कुटुंबीय किल्ला कोर्ट आणि परत पुण्यात येईल यातच त्यांचा दिवस गेला. आता निकाल तर लागला. निकाल जसा हवा होता तसा लावून घेण्यात आला असं लोकांचं म्हणणं आहे. या निकाल कसा लावून घ्यायचा तसा तो त्यांनी लावून घेतलेला आहे अशीच भावना पूर्ण धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांची आहे. 2 माणसं दिवसाढवळ्या गोळ्या घालून मारली जातात आणि त्यांचे आरोपी पोलीस यंत्रणा आणि राज्य सरकारला सापडत नाही. हे दुर्दैवच म्हणावं लागेल. कोर्टानं आपल्या निकालात स्पष्ट म्हणलं की हत्या झाली आहे, मात्र त्या 9 आरोपींनी ती हत्या केली नाही असं कोर्टानं आपलं मन नोंदवलेलं आहे. हे होतं नव्हतंच तर परत ओमराजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार की मूळ उद्धव बाळासाहेब ठाकरे बरोबरच राहणार, त्यांच्या मनात काय चालू आहे याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहे. गेली जवळपास 10 ते 15 दिवस ओमप्रकाश राजे जिल्ह्यातच नाही आहेत. त्यामुळं जिल्हावासियांना पण त्यांच्याबाबत त्यांच्या मनात अनेक शंका कुशंका आहेत आणि नेमकं खासदार ओमराजे काय करणार याबाबत प्रश्न तसाच आहे. आणि या सर्व बाबीचा खुलासा आता लवकरच ओमप्रकाश राजे निंबाळकर करणार आहे. त्यांनी 4-5 दिवसापूर्वी हत्याकांड खटल्याचा निकाल झाल्यानंतर मी राजकारणाबाबत स्पष्ट बोलेल असं सांगितलेलं होतं आणि त्यांनी जे सांगितलं आहे ते आज प्रत्यक्षात उतरत आहे. आज दुपारी 4:30 वाजता ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचं मूळ घर जे गोवर्धनवाडीत आहे, त्या गोवर्धनवाडीत 4:30ला त्यांनी कार्यकर्त्यांना येण्यास सांगितलं आहे आणि त्यावेळेस ते कार्यकर्ते आपले जवळचे चिंतक प्रेम करणारी मंडळी यांच्याबरोबर चर्चा करणार आहे आणि या चर्चेतून मग राजकीयदृष्ट्या काय निर्णय घ्यायचा हे ते घेणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं आज दुपारी 4:30 वाजता गोवर्धनवाडी येथील ओमप्रकाश राजे निंबाळकरांच्या घरी मोठ्या संख्येनं लोक जमतील असंच एकंदरीत वातावरण आहे. ओमप्रकाश राजे निंबाळकर यांची काल ते कोर्टाचं कामकाज आटपून पुण्याच्या बाणेर येथील त्यांच्या घरी आले. त्यानंतर काही वेळातच मावळचे खासदार जे ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचे चांगले मित्र आहेत, पण ते शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे खासदार आहेत, ते सर्वात प्रथम ओमप्रकाश राजे निंबाळकरांना भेटायला आले. निकाल असा कसा लागला असेल, का लागला असेल अशी चर्चाही त्यांच्यात झाली असेल. श्रीरंगाप्पा बारणे यांनी वडीलधारीपणाच्या याच्यातून त्या ओमराजेंचं सांत्वन पण केलं असेल आणि त्यांना धीर देण्याचं काम केलं असेल. एवढीच त्यांचं हे ते झाल्याचं, परंतु माध्यमांनी मात्र हे हाईक आणि श्रीरंग बारणे ओमराजे निंबाळकरांच्या भेटीला हे वृत्त बराच वेळ
माध्यमांवर सुरू होते. थोडं तरी निवांत बसावं, घरात सगळ्यांची चर्चा करावी असं त्यांच्या मनात असलं तरी त्यांना तसं काही करता येऊ शकलं असेल असं मला वाटत नाही. कोणी ना कोणी भेटीला येत होतं, फोन सारखे वाजत होते आणि तिकडं मातोश्रीवर काल धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी आणि मुख्य लोकांची उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी चर्चा केली आणि त्यात काय घडलं काय माहीत नाही. मात्र याचवेळी स्वतःला पत्रमहर्षी समजणारे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी अगदी ओमराजेंच्या आणि त्यांच्या समर्थकांच्याही मनाला लागेल असं भाष्य माध्यमावर केलं. ओमराजे भंपक आहे अशा प्रकारचं त्यांचं बोलणं साहजिकच का ओमराजेंना पण आणि समर्थकांना जिव्हारी लागणार असंच होतं. ओमराजे भंपक आहेत तर संजय राऊत काय असावे, कारण बरीच वर्ष दोघेही एकत्र होते असं काहींनी प्रश्न विचारला आहे. ते होतो तोपर्यंत रात्री 2 वाजता मातोश्रीहून निरोप घेऊन उद्धव ठाकरे यांचे जवळचे नातेवाईक असणारे आमदार वरुण सरदेसाई आणि धाराशिव कळमचे आमदार कैलास घाडगे पाटील दोघं रात्री 2च्या सुमारास बारणे येथील ओमप्रकाश काजी निंबाळकर यांच्या घरी भेटीला आले. त्यांनी साहजिकच मातोश्रीहून काहीतरी निरोप आणलेला होता आणि तो निरोप त्यांनी ओमप्रकाश काजी निंबाळकरला दिला असेल. त्यांनी तिथूनच त्यांच्याकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे आदित्य ठाकरे यांचं बोलणंही घडवून आणलं असेल. ते दोघेही भेट घेऊन बाहेर येताच माध्यमांशी बोलताना आमचा प्रयत्न ओमराजे निंबाळकर यांनी पक्ष सोडू नये यासाठीच त्यांच्याशी आम्ही चर्चा करण्यासाठी आलो होतो असं कैलास घाडगे पाटील आणि वरुण सरदेसाई यांनी स्पष्ट केलं आहे. आज जागतिक योग दिन आहे. भारतात प्रमुख शहरात जिल्ह्यात प्रत्येक शाळेत योगाचा विशेष असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. देशाचे पंतप्रधान यांचं सध्या पश्चिम बंगालवर जास्त प्रेम आहे, त्यामुळे त्यांनी आज योग दिनानिमित्त कोलकात्यात ते सकाळी योग करत होते. तर इकडं मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही योगाच्या या विशेष कार्यक्रमाला हजेरी लावली होती. खरं म्हणलं तर प्रथम पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी ही आपली मूळ पारंपरिक ही योगासनाची कला आहे ती देशभर पण पसरवली आणि जगात पण पसरवण्याचं काम केलं आहे. त्यामुळं नरेंद्र मोदींना लोकांच्या आरोग्याबद्दल त्यांनी जी योगासनाचं त्यांना सवय लावून काळजी घेतली आहे त्याबद्दल जनता धन्यवादच देत आहे. एवढं मात्र नक्की आज आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण. धन्यवाद.